नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा 2024 IT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 36 पाहणार आहोत। रिझ्यूम लर्निंगला क्लिक करा। इरा लॉग इन केल्यानंतर इराची लँग्वेज ही इथे इंग्लिश असते, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये सोडवायचं असेल तर इंग्लिश ठेवा, नसेल तर मराठी करा लँग्वेज। इथून लँग्वेज मराठी करा। सेशन नंबर 36 वरती या। लॅब आवरला क्लिक करा। थेरी आवर सगळं ऐकून सोडवा। टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडवा। सेल्फ लर्निंग चालू करूयात आपण। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा। स्टार्ट करूयात। पहिला प्रश्न पहा, एक्सेल साठीच्या रेडी टेम्पलेट्स तुम्हाला कुठे आढळतील? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फाईल टॅब। नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा, डॉक्युमेंट सेव्ह करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य तो ऑप्शन निवडा। ह्याच्यापैकी कुठून डॉक्युमेंट आपण सेव्ह करू शकतो? तर आपण फाईल मेनू ए या पर्यायामधून सेव्ह करू शकतो। ऑप्शन ए पर्याय क्रमांक 1। एक्सेल वर्कबुकमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्याचे स्टेप ओळखा। पिक्चरसाठी आपल्याला इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन ग्रुप, पिक्चर आणि सिलेक्ट पिक्चरवरती जावं लागतं। पर्याय क्रमांक 2 सबमिट। येस, गो टू होम। पुढे आहेत नॉलेज चेक। नॉलेज चेकला क्लिक करा। स्टार्ट करा। पहिला प्रश्न पहा, टेम्पलेट एडिट करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही तुमची फाईल डॅश डॅश करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे काम तुम्हाला गमवायला लागू नये। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेव्ह सबमिट। पुढचा प्रश्न आहे, तुमच्या एक्सेल टेम्पलेटमध्ये तुमचा एक चार्ट आहे। आता तुम्ही या चार्टचे बॅकग्राऊंड स्टाईल बदलू इच्छिता, त्यासाठी कुठला पर्याय तुम्ही निवडाल? चार्ट डिझाईन पर्याय क्रमांक 1। पुढीलपैकी कोणती इमेज व्हर्टिकल टाइमलाईन दाखवते? व्हर्टिकल म्हणजे उभी, ही आहे व्हर्टिकल उभी। पर्याय क्रमांक 3 सबमिट। तुमच्या व्हर्टिकल टाइम लाईनवरील तारखा तुम्ही बदलू इच्छिता, डेटवर तुम्ही डबल क्लिक केले आहे। आता कुठला पर्याय तुमच्या समोर खुला झाला असेल? याचं उत्तर आहे फॉर्मॅट एक्सिस पर्याय क्रमांक 4 सबमिट। पाचवा प्रश्न, तुमच्या व्हर्टिकल टाइमलाईन करता तुम्ही डेट रेंज कुठून सेट करू शकता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲक्सिस ऑप्शन बाउंड्स सबमिट। SIM एंड एक्झाम कन्फर्म ओके ओके करा। पुढे आहे डू इट युअर सेल्फ। रिझ्यूम। पहिला प्रश्न आहे, दाखवण्यात आलेल्या शीटमधील A1 सेलमध्ये तुमच्या कंपनीचा लोगो इन्सर्ट करायचा आहे। शीट ओपन होईपर्यंत वाट पहा। तसेच जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। A1 सेलवरती क्लिक करा। इथे आहे A1 सेल। इन्सर्टवरती या। पिक्चर, इथे लोगो डाउनलोड करून ठेवलेला असायला हवा। जो लोगो घ्यायचा आहे त्याच्यावरती क्लिक करून इन्सर्टला क्लिक करा। साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा। ओके। पुढील प्रश्न, दिलेल्या वर्कशीटमध्ये C4 सेल सिलेक्ट करा आणि त्यामध्ये खाली दिलेला ॲड्रेस एंटर करा। C4 मध्ये हा ॲड्रेस एंटर करायला सांगितलेला आहे। वर्कशीट ओपन होईपर्यंत वाट पहा। सतत कुठेही क्लिक करत राहू नका, किंवा जी वर्कशीट ओपन व्हायला चालू आहे त्याच्यावरती क्लोज करू नका, त्याच्या क्लोज बटनावरती क्लिक करू नका। काय सांगितले बघा, C4 वरती क्लिक करा। इथे आहे C4 आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो मजकूर सांगितला तो टाईप करून घ्या आणि प्रश्न सबमिट करा। ओके। पुढील प्रश्न, दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल C4 सिलेक्ट करा, मेडिकल केअर टेक्स्ट सिलेक्ट करा।
शीट ओपन होईपर्यंत वाट पहा. C4 वरती क्लिक करा आणि जे टाईप करायला सांगितलेलं आहे ते इथं टाईप करून घ्या. मेडिकल केअर. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न पहा. दाखवण्यात आलेल्या शीटमध्ये तुमच्या कंपनीचा लोगो B2 सेलमध्ये इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब इल्युस्ट्रेशन ग्रुप याचा वापर करा. B2 वरती क्लिक करा. इन्सर्ट पिक्चर. कंपनीचा लोगो कुठे पहा त्याच्यावरती क्लिक करून इन्सर्टला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल C5 सिलेक्ट करा. त्यामध्ये खाली दिलेला ॲड्रेस एंटर करा. C5 मध्ये हा ॲड्रेस आपल्याला टाईप करायला सांगितलेला आहे. C5 सिलेक्ट करा आणि जो ॲड्रेस सांगितला आहे तो इथं टाईप करा. ओके करा. ओके. C5 मर्ज असल्यामुळे हा ॲड्रेस आता आपल्याला टाईप करताना अडचण येते. इथे बघू आपण. साईडला क्लिक करा आणि सबमिट करा. ओके. एस वरती क्लिक करा. एंड एक्झाम टाईप करून कन्फर्म करा. ओकेला क्लिक करा. पुढे आहे प्रोसेस फोलिओ. प्रोसेस फोलिओ सोडून घ्या आणि सिम्युलेशन क्वेश्चन कडे जाऊ आपण. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च बार एरियामध्ये व्हर्टिकल टाइमलाईन टेम्पलेट शोधा. इथे व्हर्टिकल टाइमलाईन सर्च करण्यासाठी क्लिक करा. टेम्पलेटला क्लिक करा आणि क्रिएटला क्लिक करा. पुढील प्रश्न आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार टॅब जोडू आणि हटवू शकता. वर्कशीटमध्ये दिलेल्या अबाउट टॅब हटवा. हा डिलीट करायचा आहे. डिलीट शीट. डिलीट. एस एंड एक्झाम कन्फर्म. ओके. पुढे आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट करा. पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे. याचे उत्तर आहे प्रिंटरचे स्पीड प्रति मिनिट प्रिंट होणाऱ्या शब्दावरून मोजले जाते. पर्याय क्रमांक 4 सबमिट. पुढील प्रश्न आहे इलेक्ट्रॉनिक पुस्तके वाचण्यासाठी वापरले जाणारे प्रिंट रीडर्स हे हातात धरता येण्यासारखे पुस्तकाच्या आकाराचे डिव्हाइस असतात. चूक. पुढील प्रश्न आहे थर्मल प्रिंटर्स उष्णतेच्या घटकांचा उपयोग उष्णतेला संवेदनशील असणाऱ्या कागदावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी करतो आणि ते मुख्यत्वे ATM आणि पेट्रोल पंप्स येथे वापरले जातात. बरोबर. कागदावर आउटपुट आणण्यासाठी प्रिंटर्स कॉम्प्युटरला जोडले जाऊ शकतात. बरोबर. सबमिट. SIM समोर एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 36 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 37 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.